गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी माझं बाळ आलं मला किचनमध्ये हेल्प करायला. तिच्यासाठी उपमा बनवला आणि तिला तो भरवून घेतला. भूषण कामाच्या निमित्ताने दिल्लीला गेला, त्यामुळे मम्मी डॅडी आले होते. आजीने तिला एंटरटेन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचं पूर्ण लक्ष होतं तिच्या चष्म्यावर. तो तिने काढून बाजूला ठेवला तरीही ती तिच्या डोळ्यावर तोच शोधत होती. संध्याकाळी आज प्राव्याला पहिल्यांदाच नेबलरमध्ये टाकून स्ट्रॉबेरी दिली, पण तिला ती बिलकुल आवडली नाही. पण आईचा प्रयत्न होता तिला तो भरवण्याचा, म्हणून ती तिच्या मागे मागे ते घेऊन फिरत होती. त्यानंतर मिंत्रावरून माझे 2 कॉट सेट आले होते, ते मी घालून बघितले, पण मला त्यातला एकही आवडला नाही, म्हणून दोन्ही रिटर्न केले. आणि रेडी झालो आणि प्राव्याला खाली फिरायला घेऊन गेलो. थंडी होती म्हणून तिला मस्त जॅकेट घातलं होतं. घरी यायच्या आधी डॅडाचा व्हिडिओ कॉल आला, म्हणून आधी त्याच्याशी बोलून घेतलं, मग घरी आलो. घरी आल्यावर आधी पावभाजी बनवायला घेतली. त्यासाठी कढईत घातलं थोडंसं तेल, घातलं कांदा, आलं लसूणची पेस्ट, टोमॅटो परतून घेतलं. नंतर त्यावर घातलं 1 चमचा काश्मीरी लाल, 1 चमचा तिखा लाल, थोडीशी हळद, 2 चमचे पावभाजी मसाला आणि थोडंसं पाणी घालून छान शिजवून घेतलं. सगळ्या भाज्या मी आधी छान शिजवून घेतल्या होत्या. त्याला स्मॅशरने स्मॅश करून घेतल्या आणि मी त्या मसाल्यात ॲड केल्या. छान सगळं शिजल्यानंतर त्यात वरून कोथिंबीर घातली आणि थोडंसं बटर घातलं. मी जेवत असताना मम्मी डॅडी प्राव्याला घेऊन बसले होते आणि मी जेवून घेतलं. जेवण झाल्यावर प्राव्याला झोपवलं आणि तिचे काही कपडे होते ते धुवून घेतले. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.